तपोवनमधील ड्रोन दृश्य समोर आलेली आहेत। परिसरात मोठी वृक्ष असल्याचंही समोर आलंय। कुंभमेळा दरम्यान साधुग्रामसाठी ही झाडं तोडली जाणार आहेत। झाडं तोडण्यासाठी विविध संघटनांकडून विरोध केला जातोय। तर कालच या आंदोलनामध्ये सिनेकलाकारही सहभागी झाले होते। या वृक्ष तोडीला मोठ्या प्रमाणात नाशिककरांकडून विरोध केला जात असताना या तपोवन परिसरातील ही ड्रोन दृश्य सध्या समोर आली आहे। या परिसरामध्ये किती मोठ्या प्रमाणात ही घनदाट वृक्ष आहे हे या ड्रोन दृश्यातून समोर येते। मात्र हीच झाडं ही वृक्ष साधुग्रामसाठी तोडली जाणार आहे आणि याच वृक्ष तोडीला नाशिककरांकडून मोठ्या प्रमाणात विरोध केला जातोय। आता या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्यावरती प्रतिक्रिया दिली होती। कुठलेही या सगळ्यामध्ये सुवर्ण मध्य काढला जाईल असं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं। प्रशासनाने जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाविरोधात मोठ्या प्रमाणात विरोध केला जातोय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, आपण पाहतोय की तपोवनातील या वृक्षतोडी विरोधात आंदोलनं पुकारली जात आहे आणि त्यानंतर ही ड्रोन दृश्य समोर येत आहेत। काय अधिक माहिती? अंकिता, गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या या तपोवन भागातील झाडं तोडू नका अशा पद्धतीची मागणी होत आहे आणि गेल्या काही दिवसांपासून सामाजिक संघटनांनी सुद्धा आंदोलन या संपूर्ण भागामध्ये पुकारल्याचं आपल्याला बघायला मिळते। याच परिसरामध्ये साधुग्रामची व्यवस्था करण्याची भूमिका प्रशासनाची होती, कारण कुंभमेळा आहे। कुंभमेळ्याच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात साधू मंत येतील, त्यांच्या राहण्याची व्यवस्था इथे करायचं आहे आणि म्हणून काही झाडं तोडावे लागतील अशा पद्धतीचा निर्णय झाल्यानंतर हा संपूर्ण आंदोलन जो आहे तो मागच्या काही दिवसांपासून सुरू झालेला आहे। आता हे ड्रोन हे जे व्हिडिओ आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकतो की या संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणात झाडं आहेत आणि ते झाडं तोडू नका अशा पद्धतीची जी मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरू लागलेली आहे। या सगळ्या मुद्द्यावरती आता केंद्र सरकारला सुद्धा पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे। केंद्रीय पर्यावरण मंत्री यांना सुद्धा निवेदन देण्यात आलेलं आहे। त्यामुळे हा मुद्दा आता दिल्लीपर्यंत गेलेला आहे। त्यामुळे या सगळ्या हा जो मुद्दा आहे या सगळ्या मुद्द्यातून आता काय मार्ग काढला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।